जिथे जागा ताब्यात मिळत नाही तिथे आम्ही ड्रिलिंग करून पाईपलाईनची व्यवस्था उभी करतो. आता कात्रज कोंढ रोडला मी आमदार असताना 11 साली याचं भूमिपूजन झालं. दुर्दैवानं मी पडल्यानंतर लोकांनी रोख रकमेची मागणी केली. माझ्याकडे सत्ता नव्हती, ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी ती रोख रक्कम आणणे आवश्यक होतं सरकारकडून. सुदैवानं पुन्हा 22ला सत्ता आल्यानंतर मी माननीय फडणवीस साहेबांकडे आग्रह केला, की आपण भूमिपूजन केलेला रस्ता आहे आणि माझ्या दक्षिण पुण्याचा सगळ्यात मोठा म्हणजे पुणे शहरातला सगळ्यात मोठा 84 मीटरचा रस्ता कात्रज कोंढवा आहे. मला काय मिळतं याच्यापेक्षा माझ्या सरकारकडनं माझ्या लोकांसाठी काय मिळतं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही प्रस्ताव तयार केला. 280 कोटी रुपये भूसंपादनासाठी लागत होते. मग कायद्यामध्ये बदल केला. तुम्हाला असं वाटलं की 1-1.5 वर्ष का लागले? कारण नगर उत्थानमधनं पैसे आणायचे होते. नगर उत्थान नावाचं जे काही बजेट आहे ते फक्त क आणि ड दर्जाच्या महापालिकेला पैसे उपलब्ध करून देतात. आम्ही दुरुस्ती केली. नगर उत्थानमध्ये अ आणि ब महापालिकेचा सुद्धा समावेश केला आणि त्याच्यामुळे पुणे महापालिकेच्या या कात्रज कोंढवडला 140 कोटी रुपये मी आणले. तुम्ही म्हणताय खरं आहे, की जितक्या संवेदनशीलपणे मी किंवा माझं सरकार या रस्त्याकडे पाहतंय, तेवढी संवेदना या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नसल्याने तुम्ही माझ्या फेसबुक चेक करा. मी 26 तारखेला राज्याचं अधिवेशन संपलं आणि 27 तारखेला महापालिकेत मी 11 वाजता होतो. तेव्हाच मला कळालं, की 7 महिन्यामध्ये यांनी फक्त पत्रव्यवहार केलेला आहे. भूसंपादनाची जी प्रोसिजर आहे त्याच्यात कुठलं फॉलो केलं नाही, जागेवर मोजली नाही. त्यामुळे कलेक्टर साहेबांची बैठक करून ती मोजणी लवकर करून ज्या लोकांना पैसे द्यायचे आहेत, लोक जागा द्यायला तयार आहेत, पैसे घ्यायला तयार आहेत. यांच्यामध्ये असलेली कार्यक्षमता भविष्यामध्ये पुढच्या अधिवेशनामध्ये तुम्ही करेल.